सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। रोटरी क्लब ऑफ कुडाळ, सुशीला निगुडकर ट्रस्ट कुडाळ, डॉक्टर संजय निगुडकर बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्था कुडाळ तसेच सिव्हिल सर्जन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 24 आणि 25 जानेवारी रोजी लहान मुलांच्या विविध शस्त्रक्रियांचे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले आहे। कुडाळमध्ये माता बाल रुग्णालय येथे हे शिबिर होणार आहे। जिल्ह्यामध्ये जन्मतःच व्यंग असलेले बालके यांच्या आजारावरती उपचार म्हणून करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया या शिबिरामध्ये मोफत स्वरूपात करण्यात येणार असून या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स, भूलतज्ज्ञ यांची टीम मुंबईहून येणार आहे, अशी माहिती रोटरीचे क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष डॉक्टर संजय केसरे आणि प्रणय तेली यांनी दिली। नमस्कार, मी डॉक्टर संजय केसरे, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ कुडाळ। आपल्याला माहितीच आहे की रोटरी क्लब हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा क्लब आहे आणि हेल्थ या क्षेत्रामध्ये रोटरीचं काम खूपच आहे। दोन प्रकारे काम रोटरी करतं याच्यामध्ये, एक तर आजार होऊ नये म्हणून आणि आजार झाल्यानंतर उपचार म्हणून। एक तर आजार होऊ नये म्हणून जे काही जनजागृती करायला पाहिजे किंवा ज्या काही गोष्टी करायला पाहिजे त्याच्यामध्ये एक चांगलं उदाहरण, जे जागतिक उदाहरण आहे, आपल्याला माहीत आहे जगातून पोलिओ हद्दपार झाला। याचं कारण एकच की जी पोलिओची लस आहे ती पोलिओ होऊ नये म्हणून असते। तर ही लस रोटरीने पूर्ण जगभरामध्ये मोफत दिल्यामुळे आज आपल्याला सांगायला आनंद वाटतो की ठराविक देश सोडले तर पूर्ण जगातून पोलिओ हद्दपार झाला आहे आणि आपल्या सगळ्या मुलांचं भवितव्य हे खूप चांगलं झालेलं आहे। याच धर्तीवरती आमचं असं म्हणणं आहे की हेल्थ इज वेल्थ, म्हणजे हेल्थ ही संपत्ती आहे आणि या समाजातील तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीने आपली हेल्थ चांगली सांभाळावी की जेणेकरून पुढच्या सगळ्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व ज्या विकास पुढे होणार आहेत त्या व्यक्तीचे, त्यासाठी हेल्थ चांगली असणे महत्त्वाचं आहे आणि ह्या चांगल्या सवयी योग्य वेळेत, योग्य वयात लागाव्यात यासाठी आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। या स्पर्धेतून आम्हाला असा संदेश द्यायचा आहे की तुम्ही आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, आपल्या शरीराकडे लक्ष द्या आणि हेल्थ तुम्ही चांगली सांभाळा। तर ही स्पर्धा घेण्यापाठीमागे रोटरीचा हा उद्देश आहे। अशामध्येच आम्हाला मनीष येऊन भेटला आणि सांगितलं की ही स्पर्धा आयोजित करायची आहे। तर ही स्पर्धा आम्ही येत्या 26 जानेवारी दिवशी, एक चांगला दिवस आहे आपला, त्या दिवशी आम्ही संध्याकाळी 6 वाजता अनंत मुक्ताई हॉलच्या समोर जो नगरपालिकेचा पार्किंग ग्राउंड आहे त्या ठिकाणी ओपन ही स्पर्धा आपण ठेवत आहोत। जिल्हास्तरीय स्पर्धा आहे। जिल्ह्यातील सर्व जे फिटनेस चॅम्पियन जे आहेत ते या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत। त्यांचं विविध वयोगटामध्ये, विविध वजन गटामध्ये त्यांचे स्पर्धा ही होणार आहे। अतिशय निकोप स्पर्धा होणार आहे। त्यासाठी बरेचसे मोठे व्यक्ती आपल्या या ठिकाणी, निलेजी राणे आहेत, आपले असिस्टंट कलेक्टर मच्छिंद्र सुट्टे आहेत, त्यानंतर ऋषिकेश रावले सर आहेत, कबीर भरारा सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांचे कोच, इंटरनॅशनल कोच आहेत ते, वीरसिंग वसावे आपले माननीय तहसीलदार आहेत, राजेंद्र मगदूम आपले PI कुडाळ आहेत, त्यानंतर आमच्या रोटरीचे प्रणयजी तेले या ठिकाणी उपस्थित आहेत, ते डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी आहेत, त्यानंतर राजेश घाटवळ आहेत, महादेव पाटकर आहेत आणि आम्ही सर्व हे रोटरीचे पदाधिकारी या ठिकाणी ते काम खूप चांगल्या रीतीने कसं होईल याची काळजी घेत आहोत। सर्वरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी AC, नॉन-AC रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00। मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने।